आज या ठिकाणी अजान जयासारो हे जागतिक कीर्तीचे बुद्धिस्ट धर्मगुरू आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळं धम्माची शिकवणी त्यांना जी आहे ती थायलंडमध्ये त्यांचं ऑर्डिनेशन झालं होतं आणि मागच्या आता 45 वर्षापासून ते सगळीकडे जगामध्ये धम्माचं शिक्षण जे आहे शिकवणी जी आहेत ते सांगतात। बुद्धाचा जो धम्म आहे हा मानवजातीच्या कल्याणासाठी आहे याचं बाळकडू आम्हाला लहानपणापासून आमच्या आईवडिलांपासून मिळालेलं आहे आणि त्याचा माझ्या स्वतःच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव आहे। माझं आतापर्यंत जे प्रशासकीय कारकीर्द असेल किंवा माझं संपूर्ण करिअर असेल जीवन असेल त्याच्यावर धम्माचा खूप मोठा पगडा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आम्हाला बुद्ध धम्माचा दीक्षा जी आहे ती मिळालेली आहे आणि याचं महत्त्व जाणून घेऊन इथे जे मेहता ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पूजनीय अजान जयासारोजी यांचं या ठिकाणी धम्म प्रवचन झालं। त्यामध्ये त्यांनी बुद्धाचा धम्म हा जीवनासाठी जीवन जगण्यासाठी कसा कल्याणकारी आहे संपूर्ण मानवजातीसाठी कसा कल्याणकारी आहे याचं खूप चांगलं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर कशा प्रकारे मात करायची याचं सुद्धा खूप सुंदर सोप्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे। इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदेसनेला भरपूर प्रमाणात लोकांची या ठिकाणी गर्दी होती। इथले दोन्ही हॉल जे आहेत ते भरून होते आणि त्यामध्ये मला वाटतं की त्यांनी दिलेली शिकवण आहे ते स्वतःही अजान जयासारो जे आहे ते विनयाचं खूप चांगल्या पद्धतीने पालन करतात। ते फॉरेस्ट मॉन्क थायलंडमधले फॉरेस्ट ट्रेडिशनचे ते मॉन्क आहेत। ते सगळं नियम पाळून आपण कसं चांगलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो याचा त्यांनी जो सार समजावून सांगितला धम्माचा तो खरोखरीच खूपच चांगला आणि प्रशंसनीय होता। सोप्या भाषेत असल्यामुळे सगळ्यांना अतिशय सुंदर पद्धतीने तो समजला असेल असे मी गृहीत धरतो। या ठिकाणी सगळे जण जे उपासक या ठिकाणी उपासिका या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या धम्मदेसनेचा लाभ घेतला। आपल्या जीवनामध्ये त्यांनी धम्माचं जर पालन केलं तर नक्कीच त्यांची सगळ्यांची प्रगती होईल आणि कल्याण होईल असाही मला विश्वास वाटतो। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम। सगळ्यांना या ठिकाणी जे आहे ते ह्या धम्मदेसनेच्या निमित्ताने आपण आल्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। नेहमी हा हेतू असतो की सगळ्यांनी आपल्या सगळ्या बौद्ध समाजांना हे कळून येणे की आपण फक्त वाचून ते आपण आपल्या आयुष्यामध्ये अंमलात येत नाही तर आपण हे पुढे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं काय लागू करायचं। तर म्हणून आमचे नेहमी प्रयत्न असतात जसे रिन्युएबल अजान जयासारोजी आले आहेत तर आम्हा सगळ्यांना त्यांनी गायडन्स द्यावं की आपण हे इन प्रॅक्टिकॅलिटी म्हणजे लिव्हिंग द टीचिंग्स जे आपल्याला लॉर्ड बुद्धाने दिलेले आहेत ते कसे आपल्या लिव्हिंग एव्हरीडे लाईफमध्ये कसं ते लागू करायचे त्याचा तर मेन उद्देश असतो। त्याच्याने मग फक्त तरुण नाही पण सगळ्या वयांना ते लागू होते आणि ते अंमलात आणू शकतात। त्या अनुषंगाने आपलं जीवन अजून सार्थक होऊ शकते आणि आपण खूप हॅपीनेसने आणि जॉय प्रमाणे जगू शकतो। तर मेहता ग्लोबल फाउंडेशन मी हे समजून घेतलेलं आहे की ह्या सगळे जे तरुण आहेत ज्या सगळ्या बसण्यामध्ये त्यांची लाईफ थोडी अशा ठिकाणी वळली आहे जी त्यांच्याकरता चांगली नाही आहे। म्हणून आमचे सतत प्रयत्न आहे की मेहता ग्लोबल फाउंडेशनने घाटकोपरमध्ये फ्रीमध्ये एज्युकेशनल सपोर्ट प्रोव्हाइड केला आहे। हे आम्ही 5 वर्षाच्या मुलांपासून 15-16 म्हणजे 9वी-10वीच्या मुलांपर्यंत आम्ही हे सगळं प्रोव्हाइड करतो। स्पेशली सब्जेक्ट्स लाईक मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश। तर शैक्षणिक सपोर्ट फक्त नाही पण ऑल्सो जसं तुम्ही म्हणालात की शोबिझमध्ये त्यांना आवड आहे तर आम्ही एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करता हे सुद्धा इंट्रोड्यूस केलं आहे की डान्स, स्पीच, म्युझिक आणि ड्रॉइंग। तर ह्या सगळ्या कलेमध्ये ज्यांना इंटरेस्ट असणार त्यांना आम्ही सपोर्ट करतो। आमचे टीचर्स आहेत जे त्यांना एव्हरी वीकली
पॅटर्नमध्ये त्यांना शिकवतात. तर एक प्रयत्न आहे की आम्ही ह्या सगळ्या मुलांना संधी देऊ शकू, ते पुढे आपलं टॅलेंट अजून ग्रो करून ह्या सगळ्या शोबिजमध्ये जर त्यांना इंटरेस्ट असतात, सो वी कॅन टेक इट फॉरवर्ड. व्यसन तर काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स काही संस्थेने काढलेले आहेत आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो, कारण की आमचा कनेक्ट आहे. कुठल्या एरियामध्ये जर ते जास्त इफ दे आर ॲडिक्टेड टू दॅट काइंड ऑफ ड्रग्स, देन आम्ही त्यांना सपोर्ट करतो, त्यांना त्या ॲडिक्शनतून बाहेर काढण्याकरता एनी व्हेरिड इंटरेस्ट. म्हणजे आता असं बघितलं गेलं की मुलांना गेमिंगचा खूप इंटरेस्ट आहे, सो वाय नॉट मूव्ह देम अराउंड थ्रू गेमिंग. म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो की तुम्ही जर तुम्हाला गेम्स खेळण्यामध्ये आवड आहे, तर तुम्ही क्रिएशनमध्ये पण आवड निर्माण करा. त्याच्यामध्ये त्यांचं माइंड आपण क्रिएटिव्हली डायवर्ट करू शकतो आणि ते कन्स्ट्रक्टिव्हली त्यांचा जो वेळ आहे आणि त्यांचे विचार आहे, आपण त्यांना सांगू शकतो की याच्यात तुम्ही इंटरेस्ट